हॅलो, नमस्कार. तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते. तर इथं आहे तर मी डायरेक्टच बोलली होती, पण संचितचा मागं टीव्हीचा आवाज एवढा होता, की मला तो आवाज कमी करावा लागला. नाहीतर डायरेक्ट म्हटलं चला तर डायरेक्ट बोलूनच व्हिडिओची सुरुवात करावी. तर चालली संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी. चहा ठेवते अगोदर. सगळ्यात पहिला आता चहा प्यायचा आणि चहा पिऊन झाला की लगेच स्वयंपाकाची तयारी करायची. तर स्वयंपाकामध्ये बनवते मी भेंडी बनवते, संचीसाठी भेंडी बनवते, नंतर गाजराचा हलवा बनवायचा आहे, भाकरी बनवायची आहे. तर एवढं सगळं आहे संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये. झोपलो होतो थोडंसं संचित आणि मी दोघं पण झोपलो होतो, त्यामुळं चहा थोडा लेट झाला. दुपारी संचित स्कूलमधून आला की आता ऊन वगैरे वाढले त्यामुळं कंटाळा येतो. आले की मग थोडं झोपायला लागले दोघं. मी नसते जास्त झोपत, पण संचित तरी झोपतोय. आता चहा ठेवल्यास तोपर्यंत चालले लगेचच स्वयंपाकाची तयारी. आता लेट झाला होता अगोदरच, त्यामुळं म्हटलं आता चहाला उकळी येते तोपर्यंतच फ्रीजमधून गाजर आहे तर बाहेर काढून ठेवावीत. मी काही पण भाजी म्हणजे कोणती पण गाजर असे ना, भेंडी वगैरे काय का असे ना, फ्रीजमधून थोडंसं बाहेर काढून ठेवते आणि मग बनवत असते. आता चहा वगैरे पेपर्यंत थोडंसं होते ते पण नॉर्मल. खूप थंड असले की मग ते कट करायला नकोच वाटतं. पहिलं गाजर कट करून म्हणजे काढून ठेवलं बाहेर आणि आता भेंडी पण काढून ठेवते. अद्रक राहिलं होतं चहामध्ये टाकायचं, पहिलं आता अद्रक टाकून घेते. अद्रक असेल तर चहा आहे तर छान लागतो. भरपूर असा अद्रक टाकून मी अद्रकचा चहा बनवत असते. आणि खूप दिवस झालं घसा पण दुखतोय थोडासा आणि त्यामुळं जास्त बोलता पण येत नाही मला. आणि आता इथं आहे भेंडी. सगळीच सुरुवातीला बघितली किती आहे, अर्धा किलो आणत असते मी. संचितला भेंडी खूप जास्त आवडते त्यामुळं. आणि सुरुवातीला बघितली जास्त होते का, नंतर वाटलं नाही चला सगळीच करून टाकूया. मग आता सगळीच भेंडी आहेत तर तिला पण ताटामध्ये काढून ठेवलं. भेंडी आता स्वच्छ धुवून घ्यायची आणि नंतर मग भेंडी आणि पहिली भेंडी हलवा बनवणार आहे आणि नंतर भाकरी बनवून घ्यायच्या. चला तर इथं कोराच चहा बनवला आहे मी. घसा दुखतोय त्यामुळे जास्त करून मी संध्याकाळचा तर कोराच चहा पिते आणि एक टाईम दुधाचा पेय लागले. त्यामुळे मस्त असं भरपूर असं अद्रक टाकलेला कोरा चहा. चला तर आता हा चहा बाबांना देऊन आले आणि माझ्यासाठी. तुम्ही सगळेजण पण या चहा प्यायला. आता चहा पिऊन जायचा. गरम गरम चहा पित नाही मी जास्त, मला लगेच चटका बसतो आणि खूप जास्त गरम वाटला त्यामुळे मी आता कप साईडला ठेवला. थोडासा थंड झाला की मग पिला चहा. आता भेंडी धुवून घ्यायला लागले. भेंडी धुवून झाले की गाजर पण धुवून घ्यायचं आणि पहिली भेंडी बनवून घ्यायची. भेंडी आता मी कसं बनवत असते, डायरेक्ट भेंडीला फोडणी देत नाही मी. भेंडी पहिली स्वच्छ धुवून घ्यायची, कट करायची आणि नंतर पातेल्यामध्ये पहिले किती पातेल्यामध्ये भाज्या बनवायची. आता कोणच पातेल्यामध्ये बनवत नाही भाज्या, त्यामुळे माझ्या डोक्यात एकदम पातेलं आलं. मी लहान होते त्यावेळेस मम्मी पण पातेल्यामध्ये बनवायची. वांगं, बटाटा, नंतर शेंगा, वरण वगैरे. आता मम्मी पण जास्त पातेल्यामध्ये काहीच बनवत नाही, ह्याच्यातच बनवते कढईमध्येच. आता कढई जास्त आलेत. नाहीतर आम्ही लहान होतो त्यावेळेस मम्मी पातेल्यातच बनवायची. आणि जी पातेलं होती ना आम्ही लहान होतो त्यावेळेस, तर ती पातेलं पण मम्मीनं मोडून टाकली, मोडीला दिली भांडी ती. आता मग मी कधी तर चिकन मटण असेल तरच पातेल्यामध्ये बनवते, नाहीतर रोजच्या भाज्या कढईमध्येच असतात. आणि माझ्याजवळ तर एकच पातेलं आहे मोठंच्या मोठं, ते फक्त बिर्याणीसाठी असतं. त्यामुळे आता जास्त करून कोणच पातेल्यामध्ये भाज्या बनवत नाही. पातेले जवळपास आता बुडतच चाललेत. पातेल्यामध्ये जास्त करून दूधच गरम करायचं, दूध आणि चहा झालं एवढंच. नाहीतर जास्त करून पातेल्यामध्ये आता कोण बनवत नाही. नाहीतर अगोदर सारखं असायचं पातेल्यामध्ये. मग मी तर रोजच्या भाज्या पातेल्यामध्ये बनवायची. आमच्याजवळ 2 पातेली होती, एक भाताचं होतं आणि एक रोजचा भाज्या बनवायचं. तर ते आता मी तर एक आता मी गावी गेलते त्यावेळेस मग मी असं भांडी मोडायला येतात गावाकडं बायका. त्यावेळेस मम्मीने भरपूर असे पातेले वगैरे देऊन टाकले मोडीला. काय वापर पण होत नाही, मग मी पण आता कढईमध्येच बनवते. त्यामुळं पातेल्यांचा आता काळ थोडासा बुडत चालला आहे. आता मातीची भांडी जास्त फेमस व्हायला लागलेत. मातीच्या भांड्यांमध्ये भरपूर काय काय स्वयंपाक बनवते, करत असते, खात असते. आता मी पण घ्यायचं मातीची भांडं चाललं आहे माझं पण, काहीतरी एखादं घ्यायचं आणि रोज काहीतरी त्याच्यात बनवून खायचं. मातीच्या भांड्यामध्ये खाल्लेलं चांगलं असतं, पण त्याची काळजी पण तेवढीच घ्यायला लागते. मातीची भांडी म्हणलं की त्याला नीट व्यवस्थित धुणं आलं, ठेवणं आलं. आणि माझं कसं मी जरा जास्त काय म्हणतो आपण त्याला, असं करामती असल्यासारखीच आहे मी. जास्त काचेची भांडी तर माझ्याकडून राहतच नाहीत, त्यामुळं मातीचं तर काय मी ठेवेल. त्यामुळं कधी कधी नको वाटतं मला. नाहीतर एक शॉर्ट व्हिडिओमध्ये पण बरेच जण म्हणले होते कप पण फुटला आहे तो कप टाकून दे. तर असंच असतं माझ्याजवळ. आणतानाच आणला होता एक कप आणि त्याचा पण मी दांडा तोडून ठेवला. कप चांगलाच आहे पण दांडा दांडा तुटला होता, त्यामुळे टाकून काही देऊ वाटला नाही मला. आणि चहा पिताना बऱ्याच जणांना तो कप दिसला फुटलेला आणि म्हणत होते टाकून दे, वापरू नको, वापरायचं नसतं फुटलेलं भांडं वगैरे काचेची.
त्यामुळं आता आहे अजून, दिला नाही टाकून देऊ काय वाटत नाही, मी पण वापरत पण नाही, तसाच ठेवला आहे त्याला. आता तसं काचेचे ग्लास पण मी काचेचे भांडे तसे जास्त करून घेतच नाही, ग्लास पण नाही घेत, काहीच नाही. आता 2 ग्लास आहेत माझ्याजवळ, ते पण म्हणजे असंच मम्मी येत असते अधूनमधून कधी तर पुण्याला, मग मम्मी आलते डीमार्टमधून जाताना मम्मीने किती 1 डझन ग्लास घेतले होते आणि त्यातले मला 3 ठेवून गेले होते. त्या 3 मधले मी 2 फोडून ठेवलेत, आता एकच राहिलेत, ते पण बिचारा संचित दूध पित असतो, ते पण कधी फुटेल माझ्याकडून काही सांगू शकत नाही. तर असं असतं माझं चालू, त्यामुळं भांडी मातीचे तर मी घेतलंच नाही अजून, पण वाटते कधीतरी एखाद्या दिवशी घ्यावं काहीतरी, टिकेल तेवढं टिकेल. तर असं असतं, मी जाऊ द्या, माझं सांगेल तेवढं कमीच आहे. आता मी एका साईडला तुम्ही बघितलेच असेल, भेंडी बनवून घेतली, भेंडी बनवून झाले की लगेचच आता गाजरचा हलवा घेते बनवून. तर गाजरच्या हलव्यासाठी शॉर्ट रेसिपी दाखवलीच मी, तुम्हाला बघायची असेल तर त्याच्यामध्ये रेसिपी आहे सांगितली मी. गाजर स्वच्छ आहेत तर धुवून खिसून वगैरे घेतली आणि सिंपलच पद्धतीनं केला. गाजराचा हलवा एका साईडला होतोय तोपर्यंत लगेचच भाकरी बनवून घेतल्या आणि भेंडी तर झाली बनवून. ठेचा पण आहे, ठेचा पण बनवून ठेवला आहे मी, आवडतो मला खायला. आणि बिना उलटणचंच भाकरी आहे तर शेकायचं चालू आहे माझं. उलटणं आहे तर एक आहेत म्हणजे, पण आता दोनच भाकरी करायच्या होत्या मोजून, म्हणलं त्याला पण कुठं आता हे करू, त्यामुळं हातानेच शेकायला लागले मी. आणि जमतं मला, जास्त भाकरी असेल तर मग होत नाही शेकायला, म्हणजे जास्त नको वाटतं. मग 1-2 भाकरी असेल तर ठीक आहे, आणि त्यातल्या जास्त भाकरी फुगली का मग ते समजतच नाही उचलायची कशी. आणि ही भाकरी पण सेम तशी झाली, टमटमीत फुगली. त्यामुळे मला काही कळेना नक्की कशी उचलू तिला, कशी बाहेर काढू. वाटत होतं उलटून घ्यावं, पण म्हटलं जाऊ दे आता, उचलते तशीच एकदम, आपलं फुलका कसं उचलतो तसे फुलक्यासारखी उचलून साईडला ठेवली. तर 2 भाकरी होत्या, 1 भाकरी शेकून झाली, दुसरीच तुम्हाला तव्यात दिसत असेल भाकरी झाल्या. हलवा पण झाला, चला तर या मस्त असं जेवण करायला, हलवा खायला. तर हे आहे बाबांचं ताट, पहिलं संचितला चारून घेत असते मी आणि नंतर मी जेवत असते. तर इथं हलवा, भेंडी, काकडी, थोडासा ठेचा, भाकरी आणि हे संचितचं ताट. आता पहिलं संचितला चारून घेते, संचितला चारून झाल्यानंतर मग मी आहे तर जेवण करत असते. चला तर या, 1 चमचा हलवा खायला. टेस्ट खूप छान झाली होती, संचितला 1-2 घास दिले, संचित नको म्हणत होता, नंतर टेस्ट चांगली लागली का मग खायला लागला होता. जेवण झालं की भांडी घासून घेते, भांडी घासून झाले की नंतर कट्टा वगैरे आवरून घ्यायचा आहे. तर तुम्हाला थोडंसं मागचं ओरिजिनल वातावरण पण दाखवते मी, काय न बोलता घरात कसं असतं. संचितचा TV चालू असतो, संचितची मागं काहीतरी बडबड चालू असते. तर असं असतं रोज संध्याकाळ काही नेहमीची सारखी नसते, काही ना काहीतरी बदल असतोच. जेवण झाले की सध्या जातोय खाली फिरायला. संजितनी खाल्ला होता बनाना, आता बनाना भांडे घासते मी तरी त्याची साल आणून माझ्याजवळ दे टाकून, म्हणून मी साईडला ठेवली, तू टाक म्हणलं. चला तर बघा आता मी कट्टा वगैरे कसा घासून घेते.
दरे घेऊन जायला का? राहू दे, हळद टाकलेलं पीठ पण लाव. हळद टाक लावतोय. नको दूधच राहते शिल्लक. पितोय का सांगत सहज. तर रोज संध्याकाळचं मी पण दूध पिते बिया टाकून. आणि घसा माझा खरंच खूप जास्त दुखायला लागला आहे, त्यामुळे मला काही जास्त बोल वाटत नव्हतं. म्हणून मी काय केलं, रोज असतेच माझी बडबड. आजचा व्हिडिओ आहे तर थोडा तुम्हाला ओरिजिनल बघायला मिळाला असेल. आणि केसांसाठीच हे दूध पित असते. केस म्हणजे माझं कसं जीव की प्राण, केसांची काळजी मी खूप जास्त घेत असते. केस गळायला लागली की मला अजिबातच करमतच नाही, कंटाळा म्हणजे असं खूप टेन्शन येतं मला त्याचं केसांचं. त्यामुळे मी तर ठरवले चांगलं हेल्दी असं खायचं आणि केसांना चांगलं आहे तर ठेवायचं. तर आता वेळ झाला आहे, 10 वाजत आले, जांभाळे यायला लागल्या. आता दूध प्यायचं आणि झोपायचं. तर चला, तर मग आजचा व्हिडिओ आहे तर कसा वाटला. आता ह्याच्यामध्ये बिया काय आहेत ते मी तुम्हाला एखाद्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेल. बाय.